नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, कृषी विद्यापीठ पदभरती 2026 संदर्भात एक महत्त्वाची अपडेट माहिती मी तुम्हाला सांगणार आहे, ज्याच्यामध्ये गट क च्या आणि गट ड च्या अशा वेगवेगळ्या जागा असणार आहे. गट अ च्या आणि गट ब च्या देखील असणार आहे. एकूण जागा 603 जागा असणार आहेत आणि ही परीक्षा TCS किंवा IBPS घेणार आहे. आणि याच्यामध्ये फक्त आधी ज्या जाहिराती येऊन गेलेल्या आहे विद्यापीठांचे, ज्याच्यामध्ये फक्त प्रकल्पग्रस्तांसाठी जाहिराती प्रसिद्ध झालेल्या होत्या. त्याच्यामध्ये फक्त ज्या लोकांच्या या ठिकाणी प्रकल्पग्रस्त ज्यांच्या जमिनी वगैरे गेलेल्या आहेत त्यांना त्याच्यामध्ये फॉर्म भरता येत होता. परंतु आता ज्या ज्या राहिलेल्या ज्या बिगर प्रकल्पग्रस्त म्हणजे ऑल सर्वसाधारण सर्व उमेदवार याच्यामध्ये फॉर्म भरू शकतात, त्यांच्यासाठी या जाहिराती प्रसिद्ध होणार आहे. सर्व विद्यापीठांच्या जाहिराती प्रसिद्ध होणार आहे आणि याच्यामध्ये किती जागा असणार आहे गट क च्या आणि आकृतिबंध तयार झालेला असून शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलेला आहे. मंजुरी भेटल्यावर लगेच ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. याच्यामध्ये आता गट क च्या आणि गट ड च्या जागा किती आहेत हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. संपूर्ण माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करून घ्या. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या विभागाच्या जागांचा अहवाल पाहिजे आहे, जागांची माहिती पाहिजे आहे, कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण या ठिकाणी RTI टाकून लगेच ती माहिती मागून घेणार आहोत. आपण वेगवेगळ्या विभागांवरती RTI टाकलेले आहे, लवकरच आपल्याला माहिती येऊन जाईल. आता याच्यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची, सर्वात महत्त्वाची या व्हिडिओमधील गोष्ट मी तुम्हाला इथे सांगणार आहे. आता ही माहिती आपण घेत असतो विविध टेलिग्राम ग्रुपवरून घेत असतो. परंतु सर्वात महत्त्वाचा टेलिग्राम ग्रुप कोणता आहे याच्यामध्ये, तर ऑल एक्झाम अपडेट नावाचा, ऑफिशियल अपडेट नावाचा जो एक टेलिग्राम ग्रुप आहे त्याच्यावरून ही माहिती मी घेतलेली आहे. आणि ते सर काय करतात, सरळ सेवा जाहिरात येण्यासाठी अत्यंत खूप सारे त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करतात. त्यांचे सबस्क्रायबर जवळ-जवळ 2300 असे काहीतरी सबस्क्रायबर आहे टेलिग्राम ग्रुपवरती. परंतु खूप सारे RTI ते टाकतात आणि माहिती मिळवून ऑथेंटिक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत असतात. त्यांच्या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. सर्वात पहिल्यांदा तिथे तुम्हाला ऑथेंटिक अपडेट बघायला भेटतील आणि खूप साऱ्या वेगवेगळ्या अपडेट बघायला भेटतील. कारण ही माहिती त्यांच्याच टेलिग्राम ग्रुपवरून मी घेतली आहे. नक्की जॉइन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आता ही माहिती बघू शकता कोणत्या विद्यापीठाची आहे, तर डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली रत्नागिरी येथील या विद्यापीठाची ही कृषी विद्यापीठाची ही माहिती आहे. आणि वेगवेगळ्या सर्व कृषी विद्यापीठांच्या अशाच प्रकारच्या जाहिराती प्रसिद्ध होतील. ह्या आता इथून मागे बघितलं ज्या प्रकल्पग्रस्तांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, आता या सर्वसाधारण जाहिराती प्रसिद्ध होतील. सर्व विद्यार्थी याच्यामध्ये फॉर्म भरू शकता सर्व जिल्ह्यातून. ठीक आहे. आता बघू शकता ही त्यांनी RTI टाकून माहिती मिळवलेली आहे. संदर्भ माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत आपला दिनांक बघू शकता अर्ज 11/2/2026 ला प्राप्त झाला होता आणि त्यांना ही माहिती मिळवलेली आहे. आता या ठिकाणी बघू शकता, नीट लक्षात द्या याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, महाराष्ट्रातील, आता हे जागांच्या नंतर तुम्ही बघू शकता परंतु नीट समजून घ्या. महाराष्ट्रातील सर्व 4 कृषी विद्यापीठात प्रकल्पग्रस्तची पदे सोडता रिक्त पदे किती आहेत व त्यामध्ये कनिष्ठ आणि वरिष्ठ लिपिकची पदे किती आहेत, असं त्यांनी प्रश्न विचारला होता आपल्या ऑल एक्झाम अपडेट टेलिग्रामवाल्यांनी. तर या सर्व रिक्त जागांची जाहिरात कधी येणार आहे, ती MPSC मार्फत होणार आहे का सरळ सेवेमधून भरणार आहात, जाहिरातीची अंदाजित तारीख सांगण्यात यावी, असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर या पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे. बघू शकता, डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली या विद्यापीठामधील रिक्त पदांची संख्या खालीलप्रमाणे आहे. तर याच्यामध्ये लक्षात घ्या, गट अ ची जर पदे बघितली ना, गट अ चे 160 पदे आहेत. किती? 160 पदे आहेत. त्याच्यानंतर गट ब ची 33 पदे आहेत. ठीक आहे. आता इथं स्पष्ट मला दिसत नाही. तर 105 समथिंग गट क ची 105 समथिंग पदे आहेत. किती? 105. आणि सर्वात जास्त पदे आहेत गट ड ची. 305 गट ड ची पदे आहेत. आणि अशा प्रकारे एकूण किती? 603 पदांसाठी पदभरती केली जाईल. आणि याच्यामध्ये वरिष्ठ लिपिकची 6 आणि कनिष्ठ लिपिकची या ठिकाणी 16 अशी पदे असणार आहेत गट क मध्ये, हे देखील लक्षात घ्या. आणि वेगवेगळी याच्यामध्ये अनेक पदे राहतात. आता दुसरा पॉइंट बघू शकता, कृषी विद्यापीठांना आकृतिबंध कृषी विद्यापीठांचा जो आहे आकृतिबंध शासनाकडे मंजुरीकरता सादर करण्यात आला असून मंजुरीनंतर शासन मान्यतेनुसार रिक्त पदे भरली जातील. म्हणजे या ठिकाणी सरळ सेवेने ही पदे भरली जातील. TCS किंवा IBPS या ठिकाणी याची परीक्षा घेईल. तर आजची अपडेट एवढीच होती आणि अनेक विभागांचे अपडेट आपण अशाच प्रकारे देत राहणार आहोत. फक्त चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं असणे गरजेचं आहे. आणि ऑल एक्झाम अपडेट ऑफिशियल हा आपला त्या सरांचा टेलिग्राम ग्रुप आहे. नक्की जॉइन करून घ्या. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. अशा प्रकारची ही माहिती एवढीच होती. आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा.
सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.